सत्य असेल तेच दिसेल. उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागल्यानं प्रवासादरम्यान पाण्याची मागणी वाढली आहे. मात्र सोलापूरसह जिल्ह्यातील एसटी स्थानकावर प्रवाशांना दिलासा मिळण्याऐवजी आर्थिक फटका बसत असल्याचं चित्र आहे. अधिकृत नाथ जल ऐवजी इतर कंपन्यांच्या पाण्याच्या बाटल्यांची सर्रास विक्री होत असून नाथ जलसाठीही ठरलेल्या किमतीपेक्षा जादा दर आकारला जातोय. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं बस स्थानक परिसरात केवळ नाथ जल विक्रीला परवानगी दिली आहे. 1 लिटर नाथ जलची किंमत 15 रुपये निश्चित असतानाही प्रत्यक्षात अनेक ठिकाणी 20 रुपये घेतले जात असल्याच्या नाथ जलच्या तक्रारी आहेत. किमतीपेक्षा अधिक दर आकारल्यास दंडात्मक कारवाईची तरतूद असली तरी प्रवासी तक्रार करत नसल्यामुळे विक्रेत्यांचं फावलंय. एसटी प्रशासनाकडून स्पष्ट आदेश असूनही काही ठिकाणी बाहेरून इतर कंपन्यांच्या पाण्याच्या बाटल्या आणून विक्री केली जाते. याकडे स्थानक प्रमुखांचं दुर्लक्ष होत असल्याचं दिसून येते. परिणामी प्रवाशांना अनधिकृत व महागड्या पाण्याची खरेदी करावी लागते. उन्हाळ्यात पाण्याची गरज अत्यावश्यक असताना अशा प्रकारे होणारी जादा वसुली थांबवण्यासाठी एसटी प्रशासनानं तत्काळ लक्ष घालून कडक कारवाई करावी अशी मागणी प्रवाशांकडून होतीये. आम्ही महामंडळाच्या आदेशानुसार नाथ जल हे पाणी विक्री करतो, मात्र प्रवाशांना ती नको असते. ते आम्हाला दुसऱ्या कंपनीची पाणी बॉटल नाही का अशी विचारणा करतात. त्यामुळे काही वेळेस आमचा नाईलाज होतो. शेवटी आम्हाला आमचा व्यवसायही पाहावा लागतो असं विक्रेत्यांनी सांगितलं आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.